अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा साकोली जिल्हा भंडारा तर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी शिवम विशापुरे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी ठाणेदार महादेव आचरेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक बीजी रंगारी, रत्नाकर तिडके, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानचंद जांभूळकर, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा संघटक डॉक्टर प्रकाश धोटे, रामभाऊ येवले, माजी समाज कल्याण सभापती रेखा वासनिक, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या अध्यक्षा शीतल नागदेवे, सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नागदेवे, रत्ना खंडारे, पत्रकार आशिष चेडगे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। देव आणणाऱ्या अंगात आणणाऱ्या देव्या मोठ्या प्रमाणात येतात। अंधश्रद्धा वाढू नये म्हणून समिती काम करते। ज्या कार्यकर्त्यांनी कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह 30 वर्षापासून जनप्रबोधनाचे काम केले अशांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुणगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये जिल्हा संघटक बीजी रंगारी, रत्नाकर तिडके, मदन बांडेबुचे, मूलचंद कुकडे, प्रियाताई शहारे, डॉक्टर प्रकाश धोटे, कल्पना सांगोडे, यशवंत उपरीकर, भाऊदास मेश्राम, अनिल किरणापुरे, कागदराव रंगारी व इतरही कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले। आज अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा साकोली जिल्हा भंडारा तर्फे 2 दिवसीय जनप्रबोधन शिबिर या ठिकाणी कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून साकोलीचे डीवायएसपी शिवम विशापुरे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आचरेकर साहेब, भंडारा जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानचंद जांभूळकरजी, व्यसनमुक्त केंद्राचे संचालिका उषा घोडसेवार या ठिकाणी उपस्थित असले मूलचंदजी कुकडे, आपले भंडारा जिल्ह्याचे जिल्हा संघटक रत्नाकर तिडके साहेब या ठिकाणी उपस्थित असले महिला संघटिका प्रियाताई शहारे, साकोलीचे कल्पना सांगोळे, महामाया संघटनेचे शीतल नागदेवे व इतर या ठिकाणी असलेले सर्व भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकरिता वाहून घेतलेले सर्व कार्यकर्ते, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची स्थापना 1982 साली झाली। भारतीय राज्यघटनेतील कलम 51 याच्या नुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे असं नमूद केलेलं आहे। त्या कलमाचा आधार घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये विज्ञाननिष्ठ बुद्धिजीवी दृष्टिकोन रुजवण्याकरता समिती काम करत आहे। सन 1996 पासून दुर्गाबाईचा डोह या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी पेंडाल लागला। दुर्गाबाईचा डोह देवींची यात्रा म्हणून नावाजलेली आहे। हजारोच्या पास देव्या, विशेष करून महिला, आपल्या अंगामध्ये देवी आणून चमत्कार करण्याचा प्रकार व चमत्कारच्या नावाखाली भक्तांना फसवणूक करण्याचा प्रकार एका मोठ्या प्रमाणात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिसला आणि सन 1996 साली पहिला पेंडाल प्राध्यापक आलोक केवट यांच्या नेतृत्वात या ठिकाणी लागला। त्यानंतर 1996 पासून सतत जेव्हा भंडारा जिल्ह्याच्या भंडारा साकोली तालुका संघटक म्हणून माझ्याकडे जेव्हा जबाबदारी आली त्यावेळी सन 1978 पासून हा प्रभार मी स्वतः घेतला आणि माझ्या टीमच्या नेतृत्वात या ठिकाणी सतत गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी प्रबोधनाचे काम सुरू आहे। आणि म्हणून की या दुर्गाबाईच्या डोहावर विविध चमत्कार दाखवून लोकांना फसवणूक केल्या गेल्या। इव्हन जर आपण त्यांच्या पेंडलमध्ये जाऊन बघितलं तर ज्यांना MBBS ने MD डिग्री घेतलेली आहे ते सुद्धा असं सांगू शकत नाही, तर ते हमी देऊ शकत नाही, परंतु इथली देवी मात्र
अशी विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. ते सर्वप्रथम सर्व इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाकी सर्व कार्यकर्ते समाज झालेले आहेत. सर्वप्रथम सर्वांना मी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि दुर्गाबाई डोह यात्रा गेल्या वर्षी 14 जानेवारीलाच मी या ठिकाणी हजर झालेलो आणि पूर्ण यात्रेचा बंदोबस्त सुरू झाला. म्हणजे आज मला जवळजवळ साकोलीमध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे. मला वाटतं गेल्या वर्षी हा कार्यक्रम नव्हता वाटतं इथे, होता काय? मला इन्व्हाइट केलं नसेल होते. तर आता रंगारी साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्या थोडक्यात की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा प्रसार प्रचार सगळीकडे झाला पाहिजे. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण भारतामध्येच पाहतो की आपण जवळजवळ 70-80% आपली जी जनता आहे ग्रामीण भागामध्ये राहते. तर अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा ज्यावेळी अतिरेक होतो त्यावेळी ती अंधश्रद्धा तयार होते आणि मग त्याच्यातच हे वेगवेगळे प्रकार जे जादू टोण्याचे प्रकार आहे. मला माहिती आहे की मी कोकणातलं आहे आणि कोकणामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात असे प्रकार होतात. देवाचे म्हणजे करणी असणं, कौल लावणे आहे की नाही. आणि आपण लहानपणापासूनच शाळेमध्ये जातो किंवा हे असतं की घरातनं बाहेर पडल्यानंतर मग मांजर आडवं जाणं, हा सुद्धा एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ह्या सगळे प्रयत्न करतो. मी गेल्या वर्षी कुमसरमध्ये होतो आणि श्याम मानव सरांचं एक तिथे चांगलं प्रवचन मी पूर्ण ऐकलेलं तिथे, ते हॉलमध्येच होतं. मी स्वतः तिथे हजर होतो. तर हे म्हणजे अतिशय हे मोलाचं काम आहे. आणि ह्या जी यात्रा आहे ही दुर्गाबाई डोहची, त्यामुळे साकोलीमध्ये नाही तर आजूबाजूच्या मध्य प्रदेश असेल, गडचिरोली आपला असेल, दूरवरचा जिल्हा, तिकडनं लाखो लोक या यात्रेमध्ये येत असतात. आणि आपण हा जो उपक्रम इथे केलाय की या कार्यक्रमातनं लोक इथे आपल्या सर्वांना ऐकतील आणि निश्चितच ह्याचा चांगला फायदा इकडच्या लोकांना होईल. तर सर्वात महत्वाचं मी जे आहे की जोपर्यंत आपण 100% साक्षर होत नाही तोपर्यंत आपले प्रयत्न हे मला वाटत नाही की पूर्ण होतील, आपण जरी किती केलं तर. त्यामुळे आपण सर्वांनी पहिला 100% साक्षरतेचं एक हे केलं पाहिजे. जर साक्षरता असेल, शिक्षण असेल तर होणारच आहे. मग हे आपले बाकीचे एफर्ट्स आहेत. आता मी काही जास्त बोलत नाही इथे, तर मी खूप साऱ्या आम्ही इथेच आहोत. आता 3-4 दिवस ही यात्रा चालणार आहे आणि आपले सुद्धा इथे कार्यक्रम चालतील. इथे चित्र आपण लावलेले आहेत आणि अंधश्रद्धेचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामधनं दिसतात तिथे. तर मी माझे जे 2 शब्द आहेत मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत दुर्गाबाई डोहची यात्रेनिमित्त मला आणि आमचे सहकारी अधिकारी आचरेकर साहेब यांना बोलवलं इथे आणि आमचा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रथम खूप खूप आभार. जसं 2 वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम आहे, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्य लोकांमध्ये वाढला पाहिजे, त्यासाठी प्रचार करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या वाक्याला अनुसरूनच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. नरेंद्र दाभोळकर साहेब यांनी स्थापना केली आणि श्याम मानव साहेब. नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या जिल्ह्यामधूनच मी येतो, सातारा जिल्ह्यामधून. तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य काय आहे ते मला चांगल्या प्रकारे माहित आहे की आपला अजून काही समाज आहे तो ग्रामीण भागामध्ये 60-70% लोक राहतात आणि एक भोळी आशा राहते त्यांच्या मनामध्ये की एखादी गोष्ट केली तर माझं काहीतरी आर्थिक फायदा होईल किंवा काहीतरी होईल. आणि यामुळे जे समाजातील जे लोक आहेत, भक्षक आहेत, ते त्यांचा गैरफायदा घेतात आणि नरबळी सारख्या प्रथा असतील किंवा यातना एखाद्या मानवाच्या शरीराला सहन कराव्या लागतात. तर त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण व्हावा, जागरूक व्हावा, यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. त्यांचं हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. आणि या समितीच्या मला वाटते लढ्यामुळेच की महाराष्ट्र शासनाने एक जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंध कायदा केला 2013 साली. तर हे या संघटनेचं एक सामूहिक यश म्हणावं लागेल की तो कायदा झाला. त्यामुळे महाराष्ट्र शासन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, हे पण अशा कोणत्याही अनुचित
प्रकार घडत असतील किंवा जादू टोण्याचे प्रकार घडत असतील तर ह्या प्रकरणांवर कारवाई करणे किंवा त्या विरोधात तक्रार करणे हे सामान्य लोकांना बऱ्याचदा माहीत नसतं. अशा प्रकारे भूलथापांना बळी पडून स्वतःला त्रास करून देणे किंवा नरबळी सारख्या प्रथांना प्रोत्साहन देणे किंवा आर्थिक लाभ दुसऱ्यांचे होणे या गोष्टी होतात. तर ह्या समितीमार्फत वेगवेगळ्या प्रकारे लोकांना जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात आणि हा कायदा पण अस्तित्वात आल्यापासून बऱ्यापैकी ही प्रथा कमी होण्यासाठी किंवा असे प्रकार कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि इथून पुढे ही समितीचं कार्य असंच चालू राहिलं तर पुढे आपला भारत देशामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन 100% होईल याची मला खात्री वाटते. आज आम्हाला बोलावलं आणि इथे आमचे 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल समितीचे पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे 2 दिवसीय शिबिर आहे. दरवर्षी आपण एक दिवशी घेत असतो. यावर्षी 2 दिवस आम्ही तुमच्या समोर आहोत आणि तुमच्यासमोर सतत 2 दिवस प्रबोधन होणार आहे. या दुर्गाबाई यात्रेमध्ये आधी शेकडो देव्या यायच्या. त्या देव्यांच्या अंगामध्ये कोणता तरी देव येतो, देवी येतो अशी यांची धारणा. आणि त्यांचे शिष्य बरेचसे त्यांना अंगामध्ये भूत आलेलं असायचं. आणि ज्या ठिकाणी याचं भूत आणि अंगात आलेलं आहे हे दोन्ही थोतांड आहे हे निश्चित झालेलं असताना अशा ठिकाणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज जवळपास 40 वर्षापासून या ठिकाणी असे शिबिर घेते आहे आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. आज पहिला दिवस संपलेला आहे. आम्ही दिवसभर तुमच्या समोर आहोत. खरं पाहिलं तर आमची ही जी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे तुमच्या पुढं या समितीचे जे संघटक आहेत संस्थापक संघटक ते श्याम मानव, एक साधा माणूस, अतिशय हुशार माणूस, अतिशय अभ्यासू माणूस. ते जेव्हा म्हणजे मोठे झाले, शिकले आणि त्यांना आयुष्यामध्ये असं वाटलं की आपण आता काय करावं तर त्या नेहमीच्या आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी क्लास 1 ऑफिसर व्हावं, क्लास 2 ऑफिसर व्हावं, कलेक्टर व्हावं, SP व्हावं, नाही काही तर आमदार खासदार व्हावं. असे आजच्या काळातले मोठे जे पद आहेत हे व्हावं अशी कोणाला पण इच्छा होईल. त्यांना पण तसं झालं. पण त्याच वेळी ते अतिशय अंधश्रद्धा फॅमिलीमधून आलेले. त्यांच्या घरामध्ये बाबा महाराज यांचा राबता होता. त्यांनी कित्येक बाबा महाराजांचा सेवा केली होती घरी. इतकंच नव्हे त्यांना स्वतःला भूत लागलं होतं आणि ते भूत ते वर्धा जिल्ह्यातले असताना जिल्ह्यात कोणाहीकडून उतरलं नाही. शेवटी ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते भूत उतरवलं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी कलेक्टर SP वगैरे होण्यापेक्षा सरळ बाबा व्हावं. कारण सगळे लोक तर शेवटी त्यांच्याच पायाशी येतात. तर त्यांनी बाबा व्हायचं ठरवलं. बाबा व्हायचं, महाराज व्हायचं. मग बाबा व्हायचं आणि महाराज व्हायचं तर काय करायचं? तुमच्याकडे चमत्कार करण्याची शक्ती आली पाहिजे. तुम्हाला भूत भविष्य जाणता आलं पाहिजे. तुम्हाला मंत्र करता आले पाहिजे. तुम्हाला शुभ लोकांच्या आयुष्यामध्ये करता आलं पाहिजे. तर ह्या दृष्टीने त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी मंत्राचा अभ्यास केला, भूताचा अभ्यास केला, करणीचा अभ्यास केला, जादूटोण्याचा अभ्यास केला, महाराज करणारे जे भूत भविष्य जाणतात त्याचा अभ्यास केला आणि त्याचा निष्कर्ष शेवटी हा निघाला की हे सगळं थोतांड आहे. आणि त्याच्यानंतर ते भयानक अस्वस्थ होऊन त्यांनी काहीही न करता हे आपली नोकरी सोडून दिली कॉलेजमधली प्राध्यापक म्हणून आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1982 साली स्थापन केली. आणि हे लोकांना समजावून सांगण्याचं काम त्यावेळेपासून सुरू आहे, आज जवळपास 43 वर्षापासून. आणि तेच काम आमची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमच्या पुढं हे 2 दिवस करणार आहे. साकोली शाखेचा हा एक खूपच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे. आमचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही आहेत. सहसा चमत्कार पाहून लोक भुलतात आणि चमत्काराचे कितीतरी प्रयोग हे दाखवणार आहेत. भंडाऱ्याला एक सरकार नावाचा जादूगर आलेला आहे आणि तो जादूगर आता जवळपास 15 दिवस झाले त्यांचा जादूचे कार्यक्रम सुरू आहे. त्या जादूच्या कार्यक्रमामध्ये 100 रुपयापासून तर 500 रुपये तिकीट आहे. इथं तुम्हाला काहीही तिकीट द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला ते शिकून घेता येतील आणि आपल्या आयुष्यामधलं अंधश्रद्धा नाहीशे करून एक छानपैकी तुम्हाला जीवन जगता येईल. पुन्हा मी साकोली शाखेला शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो की या समिती
तुम्हाला शिकवल्यानुसार तुम्ही आपलं आयुष्य अतिशय चांगलं खंबीर कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. हे बघा, तुमच्या समोर हा नारळ फुटत आहे आणि या नारळातून समजा वस्तू निघाल्या तर तो बाबा म्हणतो की याच्यावर कोणीतरी जादूकरणी केलेली आहे. जोरदार टाळ्या द्या. मोठी चिंधी निघालेली आहे, या वाटून घ्या. मोठी चिंधी निघालेली आहे. खोबरा वाटून घ्या आणि प्रसाद वाटून घ्या आणि गोड तोंड करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपल्याला फसवत असतात आणि आपल्याकडून आर्थिक लुबाडणूक करत असतात. याच्यामध्ये त्या वस्तू कशा गेल्या असतील हे तुम्ही सुद्धा जाणून घेऊ शकता. तर या प्रकारे बाबा लोक आपल्याला फसवतात. आता आपण पाण्याने दिवा पेटवणार आहोत. तुम्ही तेलानं पेटवता, पण इथे पाण्यानं दिवा पेटणार आहे. तर ते कसा पेटते दिवा ते आपण आपल्या वैज्ञानिक जाणीवा पूर्ण करून घ्याव्या आणि बुवा मावाच्या फंदात पडायचं नाही. जगामध्ये जादू आहे. तुम्हाला माहित असेल दिवाळीच्या वेळेस शिर्डीचे साईबाबा आहेत, तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे तेलाची टंचन होती. तर त्यावेळेस साईबाबांनी पाण्याने दिवे पेटविलेले होते असं म्हणतात. असे म्हणजे ऐकायला मिळतं. तर पाण्याने दिवा कसा पेटतो ते सुद्धा पाहू आपण या ठिकाणी. तर मित्र, हा पाणी आहे, हा तेल नाही आहे. तुम्ही सुद्धा पिऊन बघू शकता. इथलंच पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याने कसं दिवा पेटतो. घेतलेली आहे कापसाची. या ठिकाणी आपण पाणी घालू आणि दिवा पेटवू. कागद घ्या आणि आता हे पाण्याने दिवा पेटणार आहे. आपणही घरी पेटवू शकता, मात्र त्याचं कारण तुम्हाला जाणून घ्या. बुवा बाबाला बळी पडू नका. 80 लाख रुपयाचं बक्षीस आहे. त्याप्रमाणे बाबा लोक पाण्याने दिवा पेटवत असतात आणि सांगतात की माझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे, त्यामुळे हा दिवा पेटलेला आहे. अरे वा वा वा. ते दैवी शक्ती नसतो. दिवा पेटलेला आहे. ते काय ते सुद्धा तुम्ही करून बघू शकता. निवड तेलानं नाही तर पाण्यानं सुद्धा पेटवू शकतो आपण. आणि त्यांच्या अशा प्रकारे बाबा लोक आपल्याला फसवत असतात. अशा प्रकारे आपल्याजवळ अनेक प्रयोग आहेत. काही बाबा लोक बिना माचीची काळी लावून हवन सुद्धा पेटवत असतात. तर तो सुद्धा आपण एक प्रयोग पाहू. बिना माचीसने अग्नी पेटवणे. बिना माचीसने अग्नी पेटवणे. आपल्या गावामध्ये आपोआप घरं जळतात, पैशाचे ढग जळतात, पुलने जळतात, पण ते आपोआप जळत नाही. भानामाती जगत नाही. भानामाती जगत नाही. याचा वापर करून, या पदार्थाचा वापर करून लोक सांगतात की जर हा समजा हवन पेटला नाही समजा तर इथे कोणीतरी पापी बसलेला आहे, त्यामुळे हा म्हणजे तो आपल्यावर येऊ देत नाही. कधी कधी काय होते, काही पदार्थामध्ये थोडी गडबड असते त्यामुळे पेटत नाही, म्हणून तो बाबा आपल्यावर येऊ देत नाही. इथे कोणीतरी पापी बसलेला आहे त्याच्यामुळे पेटत नाही असं तो सांगत असतो. आता या ठिकाणी बिना माचीसने अग्नी प्रज्वलित होत आहे. माचीस लावणार नाही. अशा प्रकारच्या करोड कोंडाळ्यामध्ये एका बाबानं आपल्या बापाची चिता पेटवली होती बिना माचीसने. सर्व गाव त्याला घाबरायचा, पूर्ण गाव त्याला घाबरायचा. हा वैद्य आहे, काही पण करू शकतो. पहिल्यांदा त्या ठिकाणी यासारखा पदार्थ बुक्का टाकतो. त्याच्यानंतर गाईचं साजूक तूप म्हणजे शुद्ध तूप म्हणून तो त्या ठिकाणी टाकत असतो. कोणी जर मंत्र किंवा जादू सिद्ध करून दाखवत असेल, आमच्या अंगामध्ये भूत शिजवून दाखवत असेल, माणसामध्ये जर भूत येण्यास अडचण असेल तर आमच्या अनुच्या कार्यकर्त्या आहेत स्त्रिया, त्यांच्या अंगामध्ये भूत घालून दाखवा. आरे जाऊ नका आणि बळी पडू नका. दुर्गाबाईचा डोहो इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम हा दरवर्षी होतो आहे. एकच वर्ष नाही तर दरवर्षी होतो आहे. 30 वर्ष होत आहेत आणि प्रबोधनाच्या माध्यमातून बऱ्याचशा देव्या बंद झालेल्या आहेत. कारण त्यांनाही कळलं की आपल्या अंगात काही देवी येत नाही, देवी काढणे हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्याच्यावर एक गीत आहे. काही लोक बोलतात की खेड्यामध्ये अंधश्रद्धा असते आणि काही लोक म्हणतात की शहरामध्ये असते, पण दोन्ही ठिकाणी अंधश्रद्धा असते. आणि म्हणून काय आहे माझं गीत, आंधळीच्या श्रद्धा आणि आंधळे रिवाज, आंधळीच्या श्रद्धा आणि आंधळे रिवाज, युगे युगे जगतो आहे आंधळा समाज. युगे युगे जगतो आहे आंधळा समाज. आंधळीच्या श्रद्धा आणि आंधळे रिवाज,
माणसाने केला भाव दगडाला मी तुझ्या. मस्त पुसतो हे ते मनसोक्त काही देतो, मात्र माणूस माणसाला विसरत आहे, माणूस माणसाची राग करत आहे, द्वेष करत आहे. तर बांधवांनो, असं होऊ देऊ नका. अरे दगड आपल्याला काही देणार नाही रे, म्हणून विचार करा. मानवाच्या धावून येतो आहे, मानवच आपल्यासाठी देव असतो बांधवांनो. आणि म्हणून काय सांगायचं आहे, देवऱ्यात दगडूबाची भक्ती भावे पूजा, मानसाने मानसात केला भाव तुझ्या. माणसाने माणसात केला भाव तुझा. जप तप करतो कोणी पडतो नमाज, जप तप करतो कोणी पडतो नमाज. युगे युगे जपतो आहे आंधळा समाज. युगे युगे जपतो आहे आंधळा समाज. युगे युगे जपतो आहे आंधळा समाज. या दुर्गाबाईच्या डोहावर काही नवसे गावसे तर मुलं येतातच, पण काही जे आमच्या महिला भगिनी येतात त्या कशासाठी येतात, तर मला मुलं बाळ झाल्या पाहिजे म्हणून, मला मुलं बाळ झाल्या पाहिजे म्हणून या दुर्गाबाईच्या डोहावर येतात. आणि त्या काही गंद्या पाण्यामध्ये आमच्या महिला भगिनी आंघोळ करतात. किती चुकीचं काम करतात रे. त्या गंद्या पाण्याने तुमचं स्किन डिसीज होऊ शकते, काही पण होऊ शकते, तोंडात गेलं तर पोटाचा विकार होऊ शकते. अशा गंद्या पाण्यामध्ये आमच्या महिला भगिनी तिथे आंघोळ करतात. अरे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की नवस कन्या पुत्र होती तर मग काय लागे पती. हे नवसाने जर आम्हाला पोरं बारं झाले असते तर नवऱ्याची गरज पडली नसती, बरोबर आहे. अरे तुम्ही माझ्या महिला भगिनी असे नवसाने पोरं झाले असते, क्रिकेटची टीम पैदा केलो असतो मी. काय सुस्ती करायचं काम नाही. पण नवसा दिवसानं पोरं होत नाही, हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. त्याच्याने पोरं होत नाही. अरे जत्रा में पत्रा बिटाया तीरथ बन गया पानी, जत्रा में पत्रा बिटाया तीरथ बन गया पानी. दुनिया भरी दिवानी सारी पैसों की दुल्हनी. पैसों की दुल्हनी. असे पैसे वेस्टेज करू नका. ज्या ठिकाणी खर्च करायचे असतील का तुमच्या पैशाचा उपयोग चांगला होत असेल अशा ठिकाणी खर्च करा रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय म्हटलेलं आहे, हे दान नव्हे करे व्यर्थ, हे दान नव्हे करे व्यर्थ, तुझ्या गावच नाही का तीर्थ, तुझ्या गावच नाही का तीर्थ. तुझ्या गावाची शाळा मोडली, तिथे मंदिर आराशी जोडली. तुझ्या गावाची शाळा मोडली, तिथे मंदिर आणून जोडली. तू कशाला रिकामा तीर्थ तू कशाला रिकामा तीर्थ, तुझ्या गावाच नाही का तीर्थ, तुझ्या गावाच नाही का तीर्थ, तुझ्या गावाच नाही का तीर्थ. म्हणून माझ्या बांधवांना, महिला भगिनींनो, जगात जादूटोना भूत भानामध्ये लावडीन चेटकीन नाही आणि चमत्कार देखील नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला चमत्कार दाखवतात त्या ठिकाणी तुम्ही मूर्खासारखे नमस्कार करता. अरे तो हे PhD झालेले आमचे बांधव, PhD झालेली माझी महिला भगिनी, जो बाबा शिकलेला नसते त्या अडाणी बाबाच्या पायावर डोकं ठेवते रे मूर्खासारखी. म्हणून असं मूर्ख बनू नका. आबा बाबा आप्पू बापू खिसा कापू येते, आमचा खिसाही कापून नेते, 354 करते, 376 करते. अशा बाबाच्या नादीन लागू नका रे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही कळकळीची विनंती करतो, ठीक आहे यात्रा पायासाठी येतात तुम्ही, यात्रा बघा गरजा, पण देवी देवताच्या नादी लागू नका. देवी देवतामुळे आमचं काही भलं होणार नाही. तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या, मोठ्या पदावर जा. शिक्षण घ्याल तर उच्च पदावर
गुन्हा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला जियत नाही हाच माझा गुन्हा मला जियत नाही हाच माझा गुन्हा मला दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा त्या केस मध्ये गेलेली तुमसरच्या जवळ एक गाव आहे त्या केस मध्ये गेलेली ती बाहेरून आली बाई नवऱ्याला म्हणतात पानविडा चढवरे आता कपुरी पान होता का बंगला पान होता ते मला माहित नव्हता मिठापान मिठा पान म्हणतात भाऊ तर नवऱ्याला म्हणते पानविडा चढवरे आणि ते उबडी झोपली आणि हो करायची लाखे सर आमच्यातून निघून गेले संघटक होते लाखे सर म्हणतात मॅडम तुम्ही समोर व्हा आणि मला असं वाटलं की लेकाच्या म्हणलं मी समोर झाली नाही माझ्यावर धावली तर देवी कोणाच्या अंगामध्ये येत नाही 80 लाखाचं बक्षीस आहे 80 लाख रुपये बक्षीस आहे लाख रुपये श्रीमंत होऊ शकता जाग्यावर भाजला पापड बिना याच्याने मोडून दाखवा खाऊ नका 80 लाखाचं बक्षीस 80 लाख त्या देवीला आम्ही म्हटलं की तुझ्यासोबत बोलायचं आहे अरे म्हणे तुमच्या सोबत बोलायची मला वरूनच परमिशन नाही कारण त्यांना कधी कधी इंग्रजी पण समजते अंगात देव आल्यावर ती उगीच्या आमच्या शिव्या मारत होती शिव्या देत होती तिच्या नवऱ्याला म्हटलं दादा तुमची बायको शिव्या देते अजी हे आजच देऊन राहिली म्हणते केस अशी झाली होती बांधवांना महिला भगिनींना त्या मुलाला विषारी किडा चावलेला होता आणि पायजन झाला आणि पायजन झाल्यामुळे डॉक्टरांची टीम पण वाचवू शकली नाही पण तिने चुलत भासऱ्यावर आरोप केलेलं होतं की यांनी माझ्या पोराला जादू केली यांनी माझ्या पोराला जादू करून मारलं त्याला जीवानिशी मारणार होते त्या ठिकाणी आम्ही प्रबोधन केलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवलं पुण्याचं काम आहे पुण्याचं जोरदार टाळ्या झाला पाहिजे दुसरी केस यासाठी सांगते इकडे तुमच्या साकोलीच्या जवळ बेरडकिनी आहे बेरडकिनी आहे का कोणती किनी आहे बरडकिनी बरोबर आहे त्या ठिकाणी बरडकिनीच्या ठिकाणी एका बाईच्या अंगामध्ये दुर्गाबाई आली ना तिने सांगितलं तुझी वारंवार तब्येत का बिघडते तर गावातला राम्या गोम्या तिने इथे त्या नाराज असतील तर नाराज होऊ नका या राम्या गोम्या टिम्याने तुझ्यावर जादू केलेली आहे आणि म्हणून तुझी वारंवार तब्येत बिघडते आहे त्या ठिकाणी आम्ही लाखणीचा पोलीस ताफा होता आमच्या सोबत त्या ठिकाणी आमची टीम गेली प्रबोधन केलं त्या ठिकाणी जिच्या अंगात दुर्गाबाई येत होते मी म्हटलं ताई माझी आता तर 60 वर्षाची झाली तेव्हा 50 होते मी म्हटलं की आता मला मारून टाका तुम्ही आणि मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते का तुमच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही म्हणून ताई म्हणे तुम्ही कसे बोलता मी म्हटलं तुम्ही गावातल्या बाईला सांगितलं का गावातल्या या राम्या गोम्या तिम्यानं तुमच्यावर जादू केली आणि वारंवार तुमची तब्येत बिघडत आहे तर आम्ही त्या ठिकाणी प्रबोधन केलं त्या 3 लोकांचा जीव वाचवलं त्या महिलांच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झालं होतं ब्लड कमी झालं होतं आणि म्हणून वारंवार तिची तब्येत बिघडत होती तब्येत बिघडली तर आपण डॉक्टरकडे जावं चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा औषध घ्यावं नक्कीच तो व्यक्ती दुरुस्त होईल देवी देवतांनी माणूस दुरुस्त होत नाही अरे हे बनवूनच काय देतात काळा धागा लाल धागा पिवळा धागा आणि ते काय देतात राख शेणीची राख देतात ना तुमच्या हातामध्ये बाकी काय देतात असं होतच नाही एक जवळचाच बाबा आहे नाव सांगणार नाही ज्ञानचंद जांभूळकर आणि मी दोघे बहीण भाऊ आम्ही गेलो त्या ठिकाणी त्या बाबाला म्हटलं बाबा म्हटलं मला मुलं बाळ नाही आहेत आणि सासू मेलेली तरी जिवंत मी सांगितलं आणि एक मुलगा तरी मी म्हटलं मला मुलं बाळ नाही बाई म्हणे तुला होऊच शकत नाही मी म्हणलो बाबा नवरा मास्तर आहे पैशाले का कमी आहे सारं काही आहे चांगलं म्हणजे चांगला आहे माझा नवरा का होऊ शकत नाही मॅडम म्हणे तुमची कूस बांधलेली आहे मी म्हणलो डाव्या बाजूची का उजव्या बाजूची अजी मॅडम म्हणे तसं नाही म्हणे कूसच बांधतात म्हणे पोरं होऊ नये म्हणून ज्योतिया बनवण्याचा धंदा तो माझा भाऊ तो व्हिडिओ बनवते फोटो काढते तरी त्या बाबाचं लक्ष नाही आणि मग तो बाबा खर्च किती सांगतो आहे 11,000चा खर्च मी म्हणलो बाबा काही कमी होऊ शकत नाही का खर्च नाही म्हणे हा काय बाजारचा भाजीपाला का म्हणे देव म्हणाल म्हणे गिरडाले नाही तर गिरडाले न्यावं लागेल रामटेकले नाही तर रामटेकले न्यावं लागेल म्हणे आणि घर बांधावं लागेल मी म्हणलो बाबा घर तर लोहा सिमेंटनं बांधलं जाते तुम्ही कशाने बांधणार माझी काय मजाक उडवता का म्हणे बाबाच्या समोर कोणीच मजाक उडवत नाही येते तरुण पोरं असतील ना तरी बाबाच्या समोर याची तंतरते बिलकुल घाबरून जातात त्या बाबाला मी पकडलो अंदरही टाकलो जेलमध्ये तो बाबा हे नाही ओळखू शकला की या बाईला मुलगा आहे सासू मेलेली आहे तरी
येंग जगात भविष्य नाही. म्हणून जादू टोना भूत भानामती नाही. असा जर तुमच्या घरात प्रकार घडले, कोणाची तब्येत बिघडली ना, भूतासारखे जर करत असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. अनिसला सांगा. लाखनीमध्ये टीम आहे, साकोलीमध्ये टीम आहे, गोंदियामध्ये टीम आहे, भंडाऱ्यामध्ये टीम आहे, सगळीकडे आपली अनिसची टीम आहे. बांधवांनो, जर असे भूत आल्यासारखे करत असतील तर आम्हाला सांगा. अंगामध्ये भूत येत नाही अशा बरेचसे केसेस आहेत आपल्या समोर, की जे केसेस मध्ये आम्ही गेलेलो आहे आणि ते केसेस हाताळलेलो आहे आणि आज त्यांचे संसार सुखी झालेले आहेत. म्हणून माझ्या महिला भगिनींनो, माझ्या बांधवांना डोक्यातून काढून टाका. भूत नाही, जगामध्ये भूत नाही ना. असेल तर दाखवा मला. 80 लाख रुपये, 80 लाख, 80 लाख, 80 लाख. साहेब, अरे ज्या ठिकाणी मी राहते रोजचे मुर्दे जाळले जातात त्या ठिकाणी. काही म्हातारेच मरतात का, तरुणही मरत असतील ना एखाद्या गावातले. तर त्या नाल्याच्या जवळ किनारीवर माझं घर आहे. एकही दिवस मला लेकाचा भूत दिसला नाही. इथे माझ्या वहिनी आहेत, ह्या येतात, यांना कधी दिसला नाही भूत. दिसला का वहिनी तुम्हाला? कधीच भूत नाही. भूत आहेच नाही तर दिसेल कोठून? तर बांधवांनो, विचार करायचा आहे. बुद्धी तुमच्या जवळ आहे, पैसा तुमच्या जवळ आहे, डोकं तुमच्या जवळ आहे. थोडा डोकं लढवा आणि आपल्या घरामध्ये सुख समाधानाने वागा. औषधी करा, चांगले चांगल्या मुलांना एज्युकेशन द्या. या प्रसंगी मी एवढंच बोलते आणि थांबते आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दुसऱ्याला आहे प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागरण करणे व तुम्हाला फसवणाऱ्या लोकांपासून तुमचा बचाव करणे. कोणत्याही बाबाच्या चक्करमध्ये गेले तुम्ही, एखादा माणूस बिमार पडला, पोरगा बिमार पडला, तर सरळ सरळ बाबा सांगतो का कुठलं तरी एक निंबू घेऊन या, आणि हा निंबू आणला तुम्ही का इथून तुमचे फसवणूक सुरू होते. आता असा निंबू आणला की एखादा बिमार माणूस जो आहे पोरगा, याच्या डोक्यावर निंबू फिरवला जाते. या इकडं यांच्या डोक्यावर फिरवतो असा 1, 2, 3, आणि हा चाकू याच्या डोक्यावर फिरवला जाते. 1, 2, 3, आणि चाकू या निंबात टाकला जातो. काय होते बा? बघा, आता लिंबू मधून चाकू ते लिंबू कापत आहे, लिंबातून रक्त निघत आहे. आपण बघू शकता. तुम्ही आयुष्यभर निंबू कापला, त्याच्यातून कधीही रक्त निघालं नाही, पण बाबा नुसता चाकू निंबात घालतो आणि रक्ताची धार लागते. पाहणारे लोक घाबरून जातात का खरंच निंबातून रक्त निघत आहे, आपल्यातून काय काय काढल. आणि या इथून फसवणूक तुमची सुरू होते. एकदा निंबूतून रक्त काढून दाखवलं का बाबा समजावून सांगतो का तुमच्या पोरावर कोणीतरी बाहेरची जादू केली, बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्यानंतर याचेच मायबाप विचारतात की बाबाजी खरंच कोणत्या पद्धतीने बाहेरची बाधा झालेली आहे, आणि याच्यानंतर पुढच्या वेळेस दुसरं निंबू तुम्हाला आणायला लावतात, आणि या दुसऱ्या निंबातून जादूचं सामान काढून दाखवलं जाते. हे सामान कसं काढून दाखवलं जाते? 1 मिनिट बघायचं. तुम्ही निंबू आणले नसते, तुमचं निंबू ते कधी बदलवते समजत नाही. पुन्हा त्या पेशंटच्या डोक्यात फिरवलं जाते. 1, 2, 3, आणि पुन्हा 1 मिनिट बघा. पुन्हा त्या निंबू कापले जाते आणि तुमच्या समोर निंबातून जादू टोण्याचं सामान काढलं जाते. सामान कसं काढलं जातं याचा 1 मिनिटात तुमच्या समोर लक्षात येईल. सामान, इथं सामानाच्या नावावर कुठला तरी धागा, दोरा, केस, कुंकू, बांगड्या असे तुकडे काढले जातात. निंबू तुमचंच असते. हे निंबू कधी बदलवलं तुम्हाला कधी समजत नाही, आणि तुम्हाला मूर्ख बनवले जाते आणि सांगितलं जाते का धागा तुमच्या घरून कुर्ती दिला आणि त्याच्यामुळं तुमच्या पोरावर जादूटोना झाला. आपल्या कधी लक्षात येत नाही की हे निंबू बदलवलं आहे आणि याच्या मार्फत तुम्हाला मूर्ख बनवलेलं आहे. छोटे छोटे चमत्कार सतत दाखवले जातात आणि या चमत्काराच्या माध्यमातून तुम्हाला मूर्ख बनवले जाते. इथं कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन असलं की साधारणपणे आपण दिवा पेटवून उद्घाटन करतो, पण इथं दिवा आमचा राहतो, वातही आमची राहते, आणि तेलाच्या ऐवजी आम्ही पाण्याचा वापर करून दिवा पेटवून दाखवतो. तुम्हाला इथं तुमच्या समोर करतोय. पाणी आहे, हे पाणी आम्ही या दिव्यात टाकतोय. तुम्ही चमत्कार ऐकला असेल, साईबाबानं पाण्यानं दिवे पेटवले. इथं आमचं साईबाबाचं काम आता मोडगरे साहेब करतायत. इथं घ्या साहेब, पेटवा. इथं पाणी टाकलेलं आहे, आणखी पाणी टाकतो मी इथं, आणि पाण्यानं तुम्हाला दिवा पेटलेला दिसेल. हा दिवा पाण्यानं पेटतोय इथं, आणि कोणाला डाऊट असेल पाणी आहे की तेल आहे तर तुम्ही पाहू शकता.
हा दिवा पाण्याने पेटून राहिलाय. इथून पाणी घेऊन जा जत्रेतलं आणि घरी जाऊन आपापल्या घरी जाऊन दिवे पेटवा. कोणाला डाऊट असेल तर तुम्ही आता इथपासून पाहू शकता. काय पाणी आहे पूर्णपणे आणि या पाण्यानं दिवे पेटवल्या जातात. मूर्ख बनवल्या जाते तुम्हाला. काही काही लोक आणखी अलग अलग टाईपचे छोटे छोटे चमत्कार कारण एक बागेश्वर धामवाला आता गोंदिया जिल्ह्यात येऊन गेला. तो पर्ची काढायचा. पर्ची काढून तुम्ही जमलेल्या लोकांना कुठेतरी एजंट सोडले होते आणि एजंट तुमची माहिती घ्यायचे आणि बाबा सांगायचा काय हा माणूस आलेला आहे आणि याचा नंबर असा आहे. आता एक आमच्याकडे किडिंगेपार नावाचं गाव आहे. तिथं सराटे महाराज कागदावर काढून दाखवायचे तुम्हाला जादूटोणा करण्याचं नाव काय, तुम्हाला काय लागलेलं आहे आणि भूत लागलं काय लागलं याच्यासाठी. एक मिनिट घ्या. एक कागद घ्यायचे त्याच्यावर एक अगरबत्तीचा चटका लावायचे. आता मी अगरबत्तीच्या जी माचीस लावतोय डायरेक्ट इथं लावा आणि सगळ्याच्या समोर लागली बरं सुन असा महाराज कागद घ्यायचा त्याच्यावर एक अगरबत्तीचा चटका लावायचा आणि थोड्या वेळात त्या कागदावर भूत येणं चालू होऊन जायचं आणि तो सांगायचा की तुम्हाला लागलेलं जे आहे हे भूत आहे आणि थोड्या वेळाने तो समोरच्या माणसाला समजवायचं का तुमचं लागलेलं भूत मी तर उतरून दाखवत आहे. मूर्ख बनवायचा सोपा प्रयोग होता. याच्यासाठी खर्च जास्तीत जास्त 10 पैसे येतो आणि बाबाजी याची फी घ्यायचे 1100 रुपये. तुमच्या भागात सगळीकडे पसरलेले आहेत छोटे छोटे चमत्कार. तुम्ही पाहत राहा तिथं थोडा वेळाने ते जळत राहिलं हळू जळून राहिलं. एका ठराविक दिशेने जळायचं. कधी याच्यावर भूत यायचं कधी याच्यावर जादूखोराचं नाव येते आणि ज्याचं नाव आलं त्याला लोक किती मिनिटात मारतील याची गॅरंटी नाही. हे साधे सायन्सचे प्रयोग आहेत. विज्ञानाचे प्रयोग आहे. विज्ञानाचा गैरवापर करून या बाबा लोकांनी गोंधळ घातलेला आहे. दिसतंय तुम्हाला तो दाखवायचा की वर जे आहे ते डोकं येऊन राहिलं भूताचं. खाली जे आहे 2 हात येऊन राहिले आणि त्याच्या खाली जे आहेत आणि आता पाय येणार आहेत. आता भूताचे पाय आणि भूताचे हात जे भूत अस्तित्वातच नाही. आत्मा नावाचा गोष्ट जगात अस्तित्वात नाही. आत्मा जर असता तर तुमच्यापैकी कोणी कोंबडी खाऊ शकला नसता कारण कोंबडी खाल्ल्या तुमच्या त्या कोंबडीच्या भूतानं तुम्हाला पिटाई केली असते. इथं सांगणं चालू करते बाबा घे पाहुणे भूताचं डोकं आलं वर याचे हात आले आणि आता खाली पाय आले आणि पाय आल्यानंतर पूर्णपणे भूत संपलेलं आहे. तुमच्या याच्यातून भूत उतरलेला आहे किंवा लागलेला आहे. काहीतरी मूर्खपणा बनवायचा साधा विज्ञानाचा प्रयोग आहे. याच्यावर कागदावर आधीच त्यानं व्यवस्था करून ठेवलेली असते की ते ठराविक पद्धतीनं जळल आणि ठराविक दिशेनं जळत जाईल. दुसरीकडे कुठेही जळणार नाही. मूर्ख बनवायचे सगळे प्रयोग जे आहेत या तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या बाबा लोकांनी शिकलेले आहेत. गुरु चेल्याला शिकवतो, चेला आणखी चेले तयार करतो. लक्षात घ्या. म्हणजे अशा तऱ्हेचे कुठलेही प्रयोग जर दाखवण्यात आले तर तुम्हाला फसायची गरज नाही, फसायची आवश्यकता नाही. ताबडतोब तुम्ही समितीच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क करा. तुमचं निराकरण केलं जाईल. हातावर कापूर जाण हा तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिलेला आहे. सगळे बाबा लोक जे आहेत देवी अंगात आली देवांगात आला की हातावर कापूर जाळतात. 5व्या वर्गातल्या पोराला मी 5 मिनिटात हातावर कापूर जाळणं शिकून देतो. कोणती देवी अंगात आली कोणी या 5व्या वर्गातल्या पोराला मी 5 मिनिटात हातावर कापूर जाळणे. अरे या भाऊ या वा वा त्यांच्या नावाने टाळ्या झाल्या पाहिजे. थोडा अबे टाळ्या तरी द्या ना कमीत कमी. वा रे वा. या बाजूला मी पहिल्यांदा मी करून दाखवतो तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे. हातावर कापूर का जाळला जातो कारण कापूर अशी वस्तू आहे का जळताना ताबडतोब चटका लागत नाही. हे बघा इथं हातावर झाला एक हात दुसरा हात आणि बोर झाला तर जळता कापूर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणताही देव अंगात आणायची गरज नाही. जळत तुम्ही जाऊन पाहता 2-2 हात. पहिले मी समजावून सांगतो की कापूर अशी वस्तू आहे की हातावर जायला चटका लागत नाही. हातावरच का जायला जाते कारण हात आहे 2. हा गरम झाला तर हा आणि हा गरम झाला तर हा. तुम्हाला वाटते देवी कापूर खेळत नाही. गरमात थंडा करत राहते आणि जळता कापूर तोंडात टाकला तर ऑक्सिजन भेटल्यामुळे विसतो. खरंच देवी देवता जळता कापूरवर शरीरावर जाऊ शकतात तर यांना सगळ्यांना सांगा डोक्यावर कापूर जाळून दाखवा. डोक्यावर कापूर जाऊन दाखवायची कोशिश केली तर साऱ्या देव्या टकल्याहून जाईल ताबडतोब. एवढंच राहू हे घ्या मी एक मिनिट घ्या काही होत नाही काय एक हा पहिले यांच्या हातावर आपण मग यांच्या हातावर 2-2 गिराईक आलेले आहेत आपल्याकडे. एक लेडीज आलेली आहे आणि एक जेंट्स आलेले आहे. घाबरायची गरज नाही.
एक मिनिट घाई नका करू, घाई ना टाका तोंडात 1 2 3 वा वा टाळ्या टाळ्या द्यायला पाहिजे वा. आता सुपर 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 सुपर. त्या प्रेक्षकापैकी दुसरी आपल्या डोळ्यात दुसरे गिराईक आलेले आहेत बाबांचे. सर बाबा आहेत, तोटे सर बाबा आहेत आणि हे गिराईक आहेत. प्रेक्षकापैकी यांच्या नावानं आणखी पहा. आता घाबरायची गरज नाही. वा वा कापूर जोडत आहे. दुसरा हात घ्या, हळून घ्या, हळूहळू घायची हळून घ्या, घ्या तोंडात. 1 2 3 नवीन माणूस आहे. हे घ्या सर दाखवत आहेत. घाबरायचं नाही. जो डर गया वो मर गया. पुन्हा करा. जो डर गया वो मर गया. ठीक आहे, ठीक आहे. अजून कोणी आहे का? मग पोचले लवकर. पाचव्या आहे का रे? 5 मिनिटात शिकवता. हे आलेले आहेत. सर त्यांना दाखवून द्या. हे गिराईक आलेले आहेत आपले. धोटे सर सध्या बाबा आहेत आणि त्यांचे चेले आहेत. घाबरायची गरज नाही. फक्त बोट सरळ ठेवायचे. बस ताट ठेवायचे, हात ताट ठेवा. बस ताट ठेवा. हा ताट ठेवा. टाळ्या वाजवाल रे पोरांनो. अबे टाळ्या वाजवाल. आताच नाही, थांबा वगैरे. हा. हा एक आला. हा लहान पोरगा एक लहान पोरगा आला. चला दाखव दाखव. चलो हा हात सरळ. याच्या नावानं जोरदार टाळ्या द्याल रे. आताच नाही, घरीवर जमवा. सगळ्यांना शिकून देऊ. हा जो डर गया वो मर गया. 80 लाख रुपयाचं बक्षीस. एक मिनिट. वा, हळूहळू. थांब थांब थांब. घाई नाही घाई घाई नको. पेटू दे. आरामशीर पेटू दे. टाक या हातावून त्या असं हातावर. व्हेरी गुड व्हेरी गुड. तोंडात जोरदार टाळ्या. वा 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 वा. ज्याच्या अंगात देव आला देवी आली त्याच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवायच्या ऐवजी तपासणी करायची. तपासणीची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. 50 रुपयाचे 50 रुपये किलोचे वांगे, 10 रुपये किलोची पालक, 20 रुपये किलोचे टमाटर घ्यायच्या अगोदर तुम्ही तपासणी करता. आणि एखाद्यानं म्हणलं माझ्या अंगात देव आला देवी आली, न तपासता त्याच्या पायावर डोकं ठेवता. न तपासता पायावर डोकं ठेवू नका. थोडीशी तपासणी करा. तपासणीची सगळ्यात सोपी पद्धत, त्याच्या समोर बसा. त्याला पहिले विचारून घ्या कोणता देव अंगात आला. कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि ज्याच्या अंगात देव आला त्याला म्हणा फक्त नोट समोर आहे. कोणा जादूटोना केला ते सांगते, कोणा भूत लावलं तो सांगते, तुमची गाय म्हैस हरवली कुठं ते सांगते, मुलगा होईन की मुलगी होईन ते सांगते. सगळं जर सांगत असेल तर त्याला म्हणा फक्त या 20 रुपयाची नोट जी आहे, 10 रुपयाची नोट आहे, या नोटेचा नंबर काय आहे तेवढं सांग. नोटेचा नंबर सांगितला तर 80 लाख रुपये आम्ही देणार आहोत. 80 लाख 80 लाख 80 लाख. आणि किती वर्ष झाले? मागचे 110 वर्षापासून. 110 वर्षापासून हे बक्षीस तसंच आहे. आजपर्यंत कोणीही देवी देवता अंगात आणणारा बक्षीस जिंकू शकला नाही. 2 दिवसीय शिबिरामध्ये आपलं सर्व स्वागत आहे. जगामध्ये भूत भालामध्ये लावडीन चिटकीन नाही. जगामध्ये जादू मंत्र तंत्र नाही. जगामध्ये भूत भालामध्ये लावडीन चिटकीन नाही. जगामधल्या मांत्रिकाला आम्ही आवाहन करतोय, आमच्या अंगामध्ये भूत लावून द्या, आमच्या अंगामध्ये भूत लावून द्या आणि 80 लाख रुपयाचं बक्षीस घ्या. 80 लाख रुपयाचं बक्षीस घ्या. झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, आमचा पोट भरायचा धंदा नाही. हा आमचा पोट भरायचा धंदा नाही. तर जनता जागृत झाली पाहिजे. कारण लोक झोपलेले आहेत. काही लोक झोपेचे सोंग घेऊ नये म्हणून त्यांना जागवण्याचा प्रकार आहे. देव देवता अंगामध्ये येत नाही. कोणतीही देवी अंगामध्ये येत नाही. जर देवी अंगामध्ये आला असेल, देव अंगामध्ये आला असेल, त्यांनी आमच्या प्रश्नाचे 5 प्रश्नाचं उत्तर द्यावं. 5 प्रश्नाचं उत्तर द्यावं. 80 लाख रुपयाचं बक्षीस आहे. मांत्रिकाने फक्त मच्छर मारून द्यावं. 80 लाख रुपयाचं बक्षीस आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही संतांची प्रबोधनाची चळवळ आहे. ही प्रबोधनाची चळवळ चालली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी काही आम्ही प्रयोग या ठिकाणी दाखवणार आहोत. तर पहिला प्रयोग मी या ठिकाणी करतोय. आपल्या हातावर कापूर आहे. बाबा असाच करतोय. आपल्या हातावर कापूर धरतोय, त्याला तोंडामध्ये घेतोय. आपल्या हातावर कापूर धरतोय, त्याला तोंडामध्ये घेतोय आणि सांगतो की मी माझ्या चमत्कारानं केलं. चमत्कार जगामध्ये नाही. चमत्काराला लोक नमस्कार करतात,
की इकडे घ्या, गरम झालं की इकडे घ्या. हा मित्रांनो, आमचा पोट भरण्याचा धंदा नाही, ही सामाजिक चळवळ चालली पाहिजे. म्हणून झोपलेल्या लोकांना जागा करायचंय. आणि म्हणून आपण म्हटलं मित्रांनो, जागवा रे जागवा, मुर्द्यांची वस्ती जागवा. जागवा रे जागवा, मुर्द्यांची वस्ती जागवा. जागवा रे जागवा, मुर्द्यांची वस्ती जागवा. म्हणून हे कापूर आहे, आपल्या हातावर लावायचंय. याचं तंत्र आहे, विज्ञान आहे. 3.5 सेकंद पर्यंत आपल्या त्वचेला 3.5 सेकंदापर्यंत आपल्या त्वचेला अग्नीचा चटका बसत नाही. तोंडामध्ये कापूर घेतलं, तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं बंद झालं, तो विझून जाईल मित्रांनो. आणि म्हणून ही प्रबोधनाची चळवळ आपण चालवली पाहिजे. ज्याला कळायचं आहे त्याने शिकायचं आहे, त्याने इकडे या माझ्याकडे आणि तो शिकून जा. पैसे लागत नाही, हा पोट भरण्याचा धंदा नाही आमचा. ये बापू नाही, आम्ही जो डर गया वो मर गया. ये बापू वा वा वा. हे आहे आपले हिम्मतबाज आलेले आहेत आपल्याकडे. व्हेरी गुड, टाळ्या त्यांच्या नावानं. वाज घेऊन पहा काय आहे, आपल्या हातामध्ये घ्या. एक कापूर आहे मित्रांनो, आपला घरी आलेला आहे. जो डर गया वो मर गया. या दूध का दूध और पाणी का पाणी. जादू मंत्र जगामध्ये नाही आहे. आणि जो जादू सिद्ध करून दाखवेल समितीतर्फे 80 लाखाचं बक्षीस आहे. काय नाव झालं तुझं? नितेश मेश्राम. गाव कुठलं? मोदागड पिपरी, नागपूर जिल्ह्यामधून आलेले आहेत. हे या जत्रेमधून काहीतरी घेऊन जाणार आहेत. जत्रेमधून काहीतरी घेऊन जाणार आहेत. बेटा फोटो काढशील? व्हेरी गुड. आणि एक कापूर आहे आपल्या हातावर, ताट ठेवायचं, हात ताट ठेवायचं. 3.5 सेकंद पर्यंत आपल्या हाताला चटका बसत नाही. 500 प्रयोग केलेले आहेत. हात जसाच्या तसा आहे, जीभ जशीच्या तशीच आहे. व्हेरी गुड. ताट ठेवायचं. अजून ज्याला शिकायचं असेल त्यांनी नंबर लावून ठेवा इकडे. लहान लहान पोरं बाया, कोणीतरी लेडीज आली पाहिजे. कारण भूत जास्त कोणाला जमते, बायाला का माणसाला? बायाला जास्त रुमते. देव त्यांच्या अंगामध्ये येतात, भूत त्यांच्या अंगामध्ये जास्त येतात. ही व्यवस्था बनवून ठेवलेली आहे. इथल्या व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने, मनोवादी व्यवस्थेने बनवलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून या नागपूरवाल्याच्या हातावर आपण एक कापूर जळत आहोत. हे बघा, हे जळलेलं आहे. हे तोंडामध्ये आहे, डायरेक्ट तोंडामध्ये. व्हेरी गुड, क्या आवाज, जोरदार तालिया. वा वा वा. जो डर गया वो मर गया. अजून करायचं कोणाला? शिकायचंय कोणाला? पैसे लागत नाही. 100 रुपये, 400 रुपये आपण जादूचे प्रयोग करायला जातो मित्रांनो. इथे पैसे लागणार नाही, इथं पैसे लागणार नाही. आणि काही प्रयोग या ठिकाणी लिहिलेले आहेत. आम्ही जे प्रयोग केलेले आहेत इथे लिहिलेले आहेत. ज्याला आपला वाचण्याचा कक्ष वाढवायचा असेल त्याने 50 रुपयाची पुस्तक घेऊन जायची. वाचायचं, करायचं, कुटुंबाला शिकवा, शेजारी पाजाऱ्यांना शिकवा. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा प्रयोग झाला. बेटा फोटो काढला? झालं. दुसऱ्या प्रयोगाचं काढशील? दुसरा प्रयोग मी या ठिकाणी करतोय तुझा. आता दुसरे ही एक डब्बी आणलेली आहे आपण, ही एक डब्बी आणलेली आहे. आणि ही एक पेन्सिल आहे. ही पेन्सिल बघा, हे तुटलेली नाहीये. ही पेन्सिल बघा, ही तुटलेली नाहीये. जर तुटली असेल तर तपासून बघा. या तपासून बघा. व्हेरी गुड. जो डर गया वो मर गया. शिकून जायचंय मित्रांनो. या ठिकाणी पैसे लागत नाही. हा पोट भरण्याच्या समितीचा धंदा नाहीये. लोकांना जागृत करायचंय. जागवा रे जागवा, मुर्द्यांची वस्ती जागवा. वाजवा रे वाजवा, क्रांतीचा बिगुल वाजवा. जागवा रे जागवा, मुर्द्यांची वस्ती जागवा. पेन्सिल तपासून पाय, मोडली आहे का? तुकडे आहे का? नाहीये. तर मित्रांनो एक डब्बी आहे. ही डब्बी, या डब्बीमध्ये मी ही पेन्सिल घालतोय. या डब्बीमध्ये ही पेन्सिल घालतोय. आणि बाबा असा याचा फायदा घेतो. तुला भूत लागलेला आहे, कोणतरी जादू केलेला
2 3 किंवा अक्कड बक्कड बंदे गो 80 90 आता तुमचं नाव काय? विनोद रामटेके आलेले आहेत. या पेन्सिलचे समजा 3 तुकडे झाले तर समजायचं की तुमच्या वर कोणीतरी जादू केलेली आहे, बाहेर बाधा लागलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो करतोय आणि या पद्धतीने आपल्या अज्ञानाचा फायदा घेतो आणि या पेन्सिलचे या पद्धतीने तुकडे झालेले आहेत. या पद्धतीने या पेन्सिलचे तुकडे झालेले आहेत. या पद्धतीने या पेन्सिलचे तुकडे झालेले आहेत. हा पोट भरायचा धंदा नाही आहे मित्रांनो, आणि म्हणून समजून घ्या. आणि ही जी समाज प्रबोधनाची जी चळवळ आहे, ही चळवळ मित्रांनो चालली पाहिजे. ही चळवळ चालली पाहिजे. पेन्सिल जशीच्या तशी. निर्मूलन समितीच्या द्वारे या ठिकाणी 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलावर समाज प्रबोधनाचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय हरिभाऊजी पाथोडे, महाराष्ट्र राज्य संघटक, आणि प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय महादेवजी आचेरकर आणि सन्माननीय जांभूळकर सर, रंगारी सर, धोटे साहेब आणि तिडके साहेब, आणि ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं असं आदरणीय मंच. बंधूंनो, आज या ठिकाणी दुर्गाबाई डोह या ठिकाणी जवळजवळ 30 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. हा कार्यक्रम म्हणजे त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे सदस्य आहेत त्यांना समाजामध्ये समाज प्रबोधन करण्याचे कार्य
म्हणून मला तुम्हाला असं सांगायचे आहे की आज हे बुवाबाजी आहे. बुवाबाजी म्हणजे आपण देवाकडे न जाता कोणत्याही गोष्टीवर विश्वास करतो आणि आपल्याला कोणतेही आजार होत असले तर त्या आजारावर आपण डॉक्टरकडे न जाता आपण देवी देवतांकडे जात असतो आणि आपले कधी कधी आपण आयुष्य सुद्धा या देवी देवतांवर विश्वास ठेवून आपले आयुष्य आपण गमवत असतो. ही फार खेदाची गोष्ट आहे. म्हणून या विज्ञानाच्या युगामध्ये आपण अंधश्रद्धा दूर टाळली पाहिजे आणि समाजामध्ये कधी कधी लग्न असतो आणि या लग्नामध्ये जर आपलं लग्न शनिवारी असला तर आपण शनिवारी हळद लावायची नाही. आपण रात्री 12च्या नंतर हळद लावायची. हा म्हणजे आपण म्हणजे पूर्वीच्या काळापेक्षा आता या विज्ञानाच्या युगामध्ये आपण असे काही मानत असतो. म्हणून माझी अशी समाज बांधवांना विनंती आहे की आपण असे काही कार्य करू नका आणि या विज्ञानाच्या युगामध्ये आपण चांगल्या पद्धतीने वागा आणि बुवाबाजीवर जादूटोण्यावर विश्वास ठेवू नका आणि आपले कार्य समोर करत राहा. येथील आयोजकांनी मला या ठिकाणी बोलावलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि आपणाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना या मकर संक्रांतीच्या आणि आपल्या वासनिक परिवाराच्या निमित्ताने वासनिक परिवाराकडून मी या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपले थोडक्यात बोलणे बंद करते. जय भीम, जय भारत, जय संविधान. तसेच इथले जे अंधश्रद्धा निर्मूलन चालवत आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते डी रंगारी सर, बेल मेश्राम सर, जांभूळकरजी, बहेकारजी, किरणापुरीजी, सांगोळे मॅडम आणि जे मान्यवर मंडळी जो 30 ते 35 ते 40 वर्षापासून अंधश्रद्धा चालवतात, खूप आपल्याजवळून खर्च करून मेहनत घेतात आणि त्या अंधश्रद्धेवर लोकांपर्यंत याबाबत गोष्ट पोहोचल्या पाहिजे आणि लोकांनी काही जागृत होऊन समोरच्या दृष्टीने शिकून या अंधश्रद्धेच्या दूर व्हायला पाहिजे. हाच त्यांचा एक भाग असतो. परंतु आपण लोक जे पूर्वी आमचे आई वडील करतात म्हणून आपण करतो हे एक शब्द खरोखर मोठे करतात. जसे एखाद्या मुलांच्या नवस करायचं असलं, चांगले शिकलेले माणसं आहेत, MBBS MD ज्या भरोश्यावर, संविधानाच्या भरोश्यावर, अभ्यासावर जे समोर जातात आणि हे अंधश्रद्धेमध्ये येऊन म्हणतात की नाही आमचे आई वडील परंपरेत पूर्वीपासून आहेत तर आम्ही बकरी किंवा कोंबडी आणतो आणि ते कापतो. नदीच्या आमच्या विवेका बुराड्या साकोली तहसीलमध्ये हे आणतात आणि त्या नदीच्या भट्टीवर म्हणजे होळीच्या वेळेस हे कृत्य करतात. अजूनही बहुतसे मुलं आहेत की मुलाला बाल मोठे ठेवतात, चुटी ठेवतात. हा एक अंधश्रद्धेचाच भाग आहे. परंतु अंधश्रद्धेमध्ये असलेले काही लोक ह्या अंधश्रद्धेमधून शिकून बाहेर यावं आणि आपल्या मुलापासून आपण सुरुवात करावं. जसे उज्जैन हा एक राज्यामध्ये उज्जैनमध्ये असं आहे एक देवस्थान जेणेकरून तिथे बहुत आपल्या महाराष्ट्राचे किंवा आजूबाजूचे राज्याचे लोक जातात. तर त्या उज्जैनमध्ये आमचे किस्से आहेत. आमची एक ताई राहत होती, तसंच आम्ही भेटायला गेलो. परंतु तिथे उज्जैनमध्ये जात असताना ते एक भैरव म्हणून देवस्थान आहे. त्या भैरव देवस्थानामध्ये खूप गर्दी असते, खूप लोक असतात. तर तिथे दारूचे दुकान असतात आणि तिथून रमची बाटल किंवा दारूची बाटल नेऊन त्या भैरव देवावर थोडी बहुत घालावं लागते आणि बाकीची दारू ते लोक पितात. बरं असो, हा कितपत चांगला वाटते. तर हा जो प्रोग आहे, मोठे माणसं तर पितातच पण लहान मुलावर किती घात परिणाम आहे तो. लहान मुले त्यांच्यापासून शिकत असतात. तर हे अंधश्रद्धा जसं हे गव्हर्नमेंटच आणून राहिले की लहान मुलं बिघडल्या पाहिजेत आणि या गव्हर्नमेंटचा काही फायदा आहे त्याच्यामध्ये. फायदा तेव्हाच त्या देवस्थानाच्या जवळपास ते देशी दारूची दुकानं लावतात आणि लोकांना जागृत होण्याऐवजी हे बिघडल्या पाहिजेत असं एक गव्हर्नमेंटचा तो एक वाटते मला. तर यांच्याकडे लोकांनी सुद्धा लक्ष द्यावं की खरोखर हे कितपत चांगलं आहे. देशी दारूची दुकाने देवस्थानाजवळ. बरं असो, ह्या मंडळाने ह्या अंधश्रद्धेवाल्यांनी मला इथपर्यंत बोलावलं, माझं स्वागत केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समोरचे वर्ष ह्या अंधश्रद्धा आणि मान्यवरांना सगळ्यांना सुखसमृद्धी द्यावं अशी बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि मी थोडक्यात
बोलणं बंद करतो. जय बुद्ध जय भीम. जिल्हा संघटक भंडारा जिल्हा. आज या कुंभलीच्या प्रबोधन शिबिरामध्ये आम्ही बोलत आहोत. कुंभलीमध्ये अनेक वर्षापासून, पुरातन काळापासून कुंभलीची यात्रा प्रसिद्ध यात्रा आहे विदर्भाची, आणि यामध्ये अनेक देवता अनेक वर्षापासून 50-100 वर्षापासून आपल्या वाजत गाजत येत राहतात. या सर्वांच्या मागं लागणारं सर्व त्यांच्या ते येण्यामागचं कारण देवी कोणाच्या अंगात येत नाही. आम्ही देवधर्माला विरोध करत नाही, परंतु देवी आणणारे, भूत आणणारे, बुवाबाजी करणारे हे सर्व लोक बंडुगिरी करतात, समाजाचं शोषण करतात. या भूमिकेतून देवधर्माला विरोध न करता आम्ही प्रबोधन करतो, आणि प्रबोधन करण्यासाठी आमचं मेन जनप्रबोधनाचं हत्यार आहे. आम्ही विज्ञानाच्या, केमिकल्स किंवा इतरच्या साहाय्याने जनप्रबोधन करून लोकांना सप्रयोग आम्ही पटवून देतो का हे जे लोक आहेत हे समाजाच्या अज्ञानातून निर्माण होणाऱ्या भोड्याबाळा भाबड्या जनतेला, स्त्रियांना प्रामुख्याने आर्थिक शोषण, शारीरिक शोषणातून त्यांची लुबाडणूक करतात. आणि 40-42 वर्षापासून जे अनिश्चित चळवळ चालू आहे त्यामध्ये आज चित्र आपण पाहतो आहोत की या कुंभलीच्या यात्रामध्ये 150च्या जवळ येणाऱ्या देवदेवता अंगात आणणारे बंधू आणि बुवा लोक किंवा देव्या स्त्रियांच्या रूपात किंवा पुरुषांच्या रूपात त्यांची संख्या कमी झालेली आहे. आणि जवळ आल्या तर ठोकून बसत नाहीत आणि ते निघून जातात. आणि जनप्रबोधनाच्या या हत्यारामुळे या समाजातील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धांना, वैदू, जादूगिरी करणारे, टोणका करणाऱ्या लोकांना आम्ही त्यापासून मुक्त करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो. साकोलीमधून असो किंवा इतर भंडारा जिल्ह्यामधील 7 तालुक्यांमध्ये हे जनप्रबोधनाचं कार्य सतत सुरू आहे. आणि या माध्यमातून गोरगरिबांचं, सुशिक्षित लोकांच्या अंधश्रद्धामध्ये पण आम्ही त्यांना समजावून देतो, स्ट्रॉंग सजेशन देतो की या जगामध्ये भूत नाही आहे, या जगामध्ये कोणी जादू नाही करू शकत. आव्हान करतो आम्ही की आमच्या या आव्हानाला तुम्ही साथ देऊन 25 लाख 30 लाख रुपये घ्या. पण आजपर्यंत कोणीही असं धाडस केलेलं नाही, आणि ते पैसे पण विशिष्ट अटींवर आम्ही देतो, आणि ते पण आव्हान कोणी स्वीकारलं नाही. तर या माध्यमातून गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, नंतर आमचे ज्ञानेश्वर, संत तुकाराम या सर्वांचं प्रबोधन कार्य पुढं चालवण्याचं कार्य, संत परंपरेचं कार्य आम्ही करत राहतो. अंधश्रद्धा ही मानवी जीवनाला सगळ्यात मोठा कलंक आहे असं मी समजतो. मानवी जीवन सुखी, समृद्धी आणि मजबूत करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन हे फार गरजेचं आहे. आणि जिला हे दुर्गाबाईची जी यात्रा आहे कुंभलीला, जिला अंधश्रद्धेचा डोह म्हणता येईल, अशा ठिकाणी येऊन सगळ्या लोकांना त्या विरुद्ध, म्हणजे भूत नाही, मंत्र नाही, जादूटोना नाही, या सगळ्या गोष्टीबद्दल सप्रयोग समजावून सांगणं हे अत्यंत जिगरबाज काम आहे, यात काही शंका नाही. आणि हे जिगरबाज काम आमची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कितीतरी वर्षापासून इथं सातत्यानं करते आहे. दरवर्षी आम्ही एकच दिवस येत होतो. या वेळेला आम्ही 2 दिवस इथं यायचं ठरवलं आहे, आज आणि उद्या. आज 14 तारीख, उद्या 15 तारीख. आणि या जगात भूत नाही, भानामती, मंत्रतंत्र, जादूटोना करणी नाही हे समजावून सांगत असतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी अगदी सुरुवातीला 1982ला मानव सरांनी जेव्हा हे डिक्लेअर केलं तेव्हा 1 लाखाचं बक्षीस ठेवलं होतं. आणि ते 1 लाखाचं बक्षीस टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आज जवळपास 80 लाखाचं झालेलं आहे. आणि अजूनपर्यंत एकही माईचा लाल असा भेटणार नाही की ते हे बक्षीस घेऊन जाईल, आणि अजूनही जाईल अशी याची शक्यता मला तरी आता अजिबात वाटत नाही. तरीसुद्धा हे आमचं काम असंच सुरू राहील, सातत्यानं सुरू राहील, आणि माणसाला माणूस बनवण्याचं काम आम्ही असंच सातत्यानं सुरू ठेवू ही आम्ही यावेळेस ग्वाही देतो.